शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा रावेर येथे जाहीर निषेध। लाडकी बहिणीची चर्चा महाराष्ट्रात होत असताना महिला व बालिकावर अत्याचार होत आहे अशा सरकारचा निषेध अशा घोषणा देत शेतकरी संघर्ष समितीने रावेर येथे आंदोलन केले आहे। आंदोलनात सुरेश चिंदू पाटील अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, दिनेश चैमिरे जिल्हा उपाध्यक्ष तसेच प्रहार दिव्यांग रावेर तालुका अध्यक्ष जितू कोळी, प्रदीप सप्पकाळे, पंढरी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। दिनेश चैमिरे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, रावेर। रावेर तालुका शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आदरणीय सुरेश चिंदू पाटील यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आम्ही जे काही निषेध आंदोलन करीत आहोत त्या अगोदर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी श्रद्धासुमन अर्पण करून या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सर्वात अगोदर की या फुले शाहू आंबेडकरांच्या पूर्वकाळी महाराष्ट्रामध्ये की ज्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता जिजाऊ यांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर दिवसेंदिवस अन्याय आणि अत्याचार वाढत चाललेले आहेत। काल परवाकडे पालघरमध्ये एका मंदिरामध्ये महाराजांनी एका महिलेचा खून केला, बलात्कार केला। काल परवाकडे बदलापूरसारख्या शहरामध्ये लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले। याच्यामध्ये आम्हाला राजकारण खेळायचं नाही आहे, परंतु हे सरकार चालवत असताना असं समजतं की जे संस्था चालक जे आहे, ज्या संस्थेमध्ये हे हत्याकांड घडलेलं आहे त्या संस्थेचे ट्रस्टी आणि संस्थेचे चेअरमन हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत। त्यामुळे जनतेमध्ये एक रोष आहे की सत्य लोकांसमोर यायला पाहिजे। एवढंच झालं काय की ज्या मातेच्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला ती माता पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेली, पण त्या मातेला रात्रभर बसवून ठेवलं आणि त्या मातेची तक्रार घेतली गेली नाही। यामुळे बलात्कारी लोकांचे हौसले बुलंद झालेले आहेत, कारण शासन आणि प्रशासन बलात्कारी लोकांना पाठीशी घालत आहे। त्यामुळे सर्वात अगोदर आम्ही आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून लवकरात लवकर या हरामखोरांना फाशी द्यायला पाहिजे असं मी या ठिकाणी आमची मागणी करतो आहे। जर यदा कदाचित खैरलांची हत्याकांड झालं, कठुआ हत्याकांड झालं, हाथरस हत्याकांड झालं, या हत्याकांडातील बलात्कारांच्या आरोप्यांना जर कदाचित शिक्षा मिळाली असती तर आज या महाराष्ट्रामध्ये आणि या भारतामध्ये बलात्काराने डोक्यावर काढलेले नसते। परंतु इथलं शासन आणि प्रशासन निष्क्रियतेपणे काम करीत आहे। त्यामुळे आम जनतेला रस्त्यावर उतरून यांचा आम्हाला संघर्ष करावा लागत आहे। या जनतेला आणि या शासनाला आमचं आव्हान आहे की असं जर का हे सरकार महिलांची सुरक्षा करून जर देत जर नसेल आणि फक्त टीव्हीवर जाहिराती करताय, रात्रंदिवस लाडली बहीण योजना आणतायत,